क्षुल्लक रागातून महिलांनी स्वतःच्या मुलांना मारल्याच्या घटनेत गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे। ज्या आईवर मुलांना घडवण्याची संस्कार करण्याची जबाबदारी असते त्या माता असं का करतायत यावर पाहूया आमचा एक स्पेशल रिपोर्ट। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी अशी म्हण आहे। मात्र ही म्हण आता कालबाह्य होऊ लागली की काय अशी स्थिती पाहायला मिळते। सोलापूर आणि नवी मुंबईत 2 महिलांनी आपल्या पोटच्या मुलांची हत्या केली आहे। संयमाचा महामेरू अशी आईला उपमा दिली जाते, मात्र संयम राखणारी भारतीय स्त्री असंयमी कधी झाली हेच कळलं नाही। आणि हे या घटनांमधून अधोरेखित झालंय। सोलापूरमध्ये भारती राठोड या महिलेनं सासूशी झालेल्या किरकोळ भांडणातून पोटच्या 2 मुलींची हत्या केली, नंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या घरात कालपासून किरकोळ भांडण झाले होते, सासराचं आणि सासूचं। त्यामुळे काल रात्री भांडण झाले, पण आज सकाळी त्या मुलीने घरात दोन्ही मुलीला जे चाकू होतं घरातनं दोन्हीला वार करून आत्महत्याने स्वतःच करून टाकलेत आणि स्वतःही वार करून घेतलेले आहेत। तेव्हा म्हणून आणलं आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले। या घटनेला 2 दिवस उलटत नाही तोच नवी मुंबईतल्या कोपरखैरणेत जागृती वाविया या महिलेनं 2 मुलींची हत्या करून आत्महत्या केली आहे। नवरा मतदानासाठी गुजरातमधल्या मूळ गावी गेला हे या आत्मघातासाठी कारण ठरलं। 19 या कोपरखैरणे या ठिकाणी जागृती वाविया आपल्या कुटुंबासह राहत होते। नवरा हिरजी याने गावी इलेक्शन्स होतं पंचायत समितीचं, तर त्या संबंधित महिलेने आपल्या दोन्ही मुलांना गळफास दिला पंख्याला लटकून आणि स्वतः तिने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। वय एका मुलीचं वय ध्रुवया म्हणून ती 5 वर्षाची होती आणि दुसरी मुलगी वंशिका ही 1.5 वर्षाची होती। मोबाईल, इंटरनेट अशा वेगवान सोयी सुविधांमुळे जग जवळ जरूर आलं, मात्र नात्यांमधली घट्ट वीण सैल झाली आहे। ज्या आईकडून मुलांना संयमाचे धडे मिळायचे त्या आईचा संयमाचा बांध तुटू लागल्याची ही लक्षणं आहेत। मानसोपचार तज्ञ यासाठी वेगवेगळी कारणं देत आहेत। आपण काय करतो याचा अजिबात भान राहत नाहीये। याला आम्ही असं म्हणू शकतो की एक मनोविकृती नाही तर मनोविकारग्रस्तता म्हणावं लागेल, की त्यावेळेला आपण ज्या ॲक्शन्स घेतोय त्याची जाणीव नाही आहे, रियालिटीची जाणीव नाही आहे, वास्तवाची जाणीव नाही, वास्तवाची जाणीव सुटलेली आहे। त्याच्यामुळे आपण ज्या काय ॲक्शन्स घेतोय त्या ॲक्शनचा नेमका अर्थ काय आहे, ते आपण का करतोय याचं त्यांना भान नाही। भारतीय कुटुंब व्यवस्थेत आईचं किंवा मातेचं अनन्यसाधारण महत्व आहे। कुटुंबातली पुढची पिढी घडवण्याचं काम ही महिलाच करत असते। मात्र याच मातेची मनस्थिती बिघडत गेल्यास भारतीय कुटुंब व्यवस्था धोक्यात येण्याची आता भीती निर्माण झाली आहे। सोलापूरहून वसीम अत्तरसह अमेय पाठक, मुंबई।